नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर केले। दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला आणि यावेळी सरकार पक्षाकडून 10 दिवसाची पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि याच दरम्यान मकोका कायद्याअंतर्गत ही कारवाई वाल्मिक कराडवर करण्यात आलेली आहे। आणि मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर CIDने लागलीच वाल्मिक कराडचा ताबा मिळावा असा अर्ज न्यायालयाकडे सादर केल्यानंतर वरिष्ठ न्यायालयामध्ये आता सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीनंतर नेमके कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आणि याच संदर्भात आरोपीचे वकील यांनी काय म्हणणं मांडलं आहे आणि मीडियाशी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहू। पंधरा दिवसाची पोलीस स्टेशन दिलेली होती, त्यापैकी 30 मुद्दे 10 मुद्दे तरी परत सांगितले। बाकीच्या सरकारी वकिलांनी आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉर्शनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी आपलं आलेला नाही। काय अडचणी निर्माण होऊ शकतात? मोका लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ? हां, मोका लावण्याच्या त्यांचा जशी त्या आतापर्यंत तपास झाला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही। हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक 103 BNS खाली गुन्हा आहे, त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग यांचा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी असं मागितलं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा, त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाचे पोलीस रिमांड मागणीचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही। सर, तुम्ही कर्नाटक हायकोर्टचा एक रेफरन्स त्याला दिला। सर, तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये कर्नाटक हायकोर्टच्या संदर्भात एक सायटेशन दिलं, एक्झॅक्टली काय म्हणून दावा केलेला आहे? SITने दावा केला। आता आम्ही आव्हानाचा अर्ज दाखल केलेला आहे, त्याच्यावर शेअर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज दाखल केलेला आहे। त्यांना पुन्हा कस्टडी मागतील, गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील। मोकोका लागला ती कस्टडी वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल। तुम्ही कर्नाटक हायकोर्टच्या संदर्भात एक सायटेशन दिलं होतं, एक्झॅक्टली एक मिनिट काही नव्हतं आम्हाला त्या त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे, आणखी यांचे पुढे साक्षीदार आहेत का आणि या संदर्भात त्यांनी प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर प्रॉपर्टी घेतलेली आहे, अशा संदर्भात आम्हाला कस्टडी देण्याची कोर्टाला नाकारलेला आहे। तुम्ही कर्नाटक हायकोर्टचं एक सायटेशन दिलं होतं, एक्झॅक्टली काय तुमच्या प्रकरणात म्हणलं त्यांना मोका लावलेला आहे। आतापर्यंत माहिती नाही। 15 दिवसाची पोलीस
की आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की फक्त 10 वर्ष मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यामध्ये आहे 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे पण पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेशनला नाही असं आम्ही म्हणणं ओके सर तुम्ही कर्नाटक हायकोर्टचं एक सायटेशन दिलं होतं सगळ्या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली काय थोडं ब्रीफ द्याल का मी त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं की त्या त्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिल्या 40 दिवसाचा तपास आहे 15 दिवस मागू शकतो